आज सीजेपीचं देशव्यापी आंदोलन आहे। देशभरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। आज देशव्यापी आंदोलन करा असं सीजेपीनं आवाहन केलेलं आहे। प्रत्येक राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। देशभरामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। एका बाजूला सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय, मात्र तरीही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोवर आपण जंतर मंतरवर आंदोलन करत राहणार अशी भूमिका सीजेपीनं घेतलेली आहे। सोबतच आज देशभरामध्ये आंदोलन करण्याचं सीजेपीनं आवाहन देखील केलेलं आहे। आज देशभरामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे, त्यामुळे आज देशभर सीजेपीचे कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी आंदोलन करताना दिसतील। आज सीजेपीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। देशभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे। सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर देखील जंतर मंतरवरील उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम दिसतायत। जोवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोवर आपण हे आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीनं घेतलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जंतर मंतरवरून जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय, मात्र तरी देखील जोवर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असं अभिजित दिपके यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। सोबतच आज देशभरामध्ये देखील आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। काय तिथल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आजची भूमिका आहे? देशभरात तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिलेलीच आहे। मी सध्या जंतर मंतर परिसरातली ही परिस्थिती तुम्हाला दाखवते आहे। बॅरिकेडिंग तर लावण्यात आलेलेच आहेत, मात्र सोबतच आता हळूहळू गर्दीसुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलक हे जंतर मंतरच्या मैदानामध्ये जमा होताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर या आंदोलकांना कोणतीही सूचना अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही आहे, सकाळपासून देण्यात आलेली नाही आहे। मात्र तरीसुद्धा आपण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मत हे सगळीकडून व्यक्त केलं जातंय। इतकंच नाही तर आज देशव्यापी आंदोलनाची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। इतकंच नाही तर या ठिकाणी जंतर मंतरवरचे आंदोलक तर आंदोलन करतीलच, मात्र सोबतच राजकीय पक्षांनी सुद्धा बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। यामध्ये काँग्रेसकडून सुद्धा हा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जंतर मंतर वरचा हा जो आंदोलकांचा आक्रोश आहे तो बघू शकतोय। कारण आंदोलकांनी हा निर्धार केलेला आहे की जरी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं असलं तरी सुद्धा आपण आंदोलनावर मात्र ठाम राहणार आहोत, आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। त्याच्यामुळे अगदी सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला घोषणाबाजी सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। त्याच्यामुळे एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीवर आता पोलीस सुद्धा अगदी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष ठेवून आहेत। आंदोलनाची हाक तर दिलेली आहे। काही आंदोलकांकडे सुद्धा आपण जाणार आहोत की आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांची भूमिका काय। जंतर मंतर मैदानाच्या बाहेर सध्या हे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत दिल्ली पोलिसांचे, याच्या बाहेर सुद्धा काही आंदोलक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। पंजाबहून आलेले हे जे सगळे आंदोलक आहेत। मुझे बताइए कि अभी आंदोलकों की भूमिका क्या है? आज देशव्यापी आंदोलन किया जाएगा ऐसे बताया जा रहा है। हाँ, आज देशव्यापी तो इसका 25 तारीख को है। जैसे चंद्रशेखर रावण जो है ना 25 तारीख को कॉल दिए हैं। आज अलग अलग स्टेट में जो है प्रोटेस्ट हो रहा है। जैसे कि कल सासाराम में भी हुआ था, कटिहार में हुआ था बिहार का, और अलग अलग कल मुंबई में मतलब पूरा महाराष्ट्र को शायद बंद किया गया था। जी जी। हाँ। महाराष्ट्र में तो आंदोलन चल ही रहा है, राजकीय दल भी इस आंदोलन में उतर चुके हैं, लेकिन सोनम वांगचुक जी ने जो अपना अनशन है वो तोड़ दिया है। क्या उसके बाद कुछ भूमिका है आंदोलनकर्ताओं की? हाँ मैम, जैसे वो देखिए सबसे पहले तो उनका जीवन बचाना था। हेलो, हाँ मैम, जैसे उनका सबसे पहले तो जीवन बचाना था, इसलिए आंसर तोड़ दिया, उसमें कोई बात नहीं है। हम लोग जो है प्रोटेस्ट को जारी रखेंगे। प्रोटेस्ट को आप जारी रखेंगे ऐसे आप कह रहे हैं, लेकिन जिस प्रकार से यहाँ पर देख रहे हैं कि लोगों की भीड़ लगातार बढ़ती जा रही है, तो क्या अलग अलग राज्यों से आप आए हैं? आप बताना चाहेंगी कि कहाँ से आए हैं और किस प्रकार से आंदोलन को आप जारी रखेंगी? जी, बताइए। मैं गुजरात से। नहीं, महाराष्ट्र का है। महाराष्ट्र साउथ की तो है। नहीं, साउथ की होता है महाराष्ट्र। हाँ, और आंदोलन जारी रखेंगे आप? यस, हाँ जी। आपण बघतोय की सध्याच्या घडीला जे आंदोलनकर्ते आहेत, जी बताइए।
आंदोलन तब तक रहेगा जब तक हमारी डिमांड मतलब चालू है, ठीक है। जो हमारी डिमांड पूरी कर देंगे हम आंदोलन छोड़ देंगे, ठीक है। तो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा पद्धतीची भूमिका आता आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे सोनम वांगचुक यांच्या उपोषण सोडण्याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नाही, आंदोलन सुरू राहील अशीच एकंदरीत भूमिका सध्याच्या घडीला तरी आंदोलकांची दिसते आहे। नक्कीच मनोज, तर आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे देखील पाहावं लागणार आहे, कारण सरकार देखील चर्चा करू शकते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।